मित्रहो, श्रावण महिना सुरू झाला की रिमझिम पडणाऱ्या पावसाच्या सरींसोबतच आपल्या संस्कृतीतील सणांची लगबग सुरू होते. श्रावणाची सुरुवातच मुळी निसर्गाच्या कृतज्ञतेने होते. असाच निसर्गाशी आणि मुक्या प्राण्यांशी कृतज्ञता जोडणारा श्रावणातील पहिला महत्त्वाचा सण म्हणजे नागपंचमी. आज आपण जाणून घेणार आहोत 2026 मधील नागपंचमीचे विशेष महत्त्व, शुभ मुहूर्त आणि दिवसाची नेमकी कथा. यंदाची म्हणजेच 2026 ची नागपंचमी अतिशय दुर्मिळ आणि विशेष मानली जात आहे, कारण हिंदू पंचांगानुसार यंदा सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी नागपंचमी साजरी केली जाणार आहे. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी श्रावण महिन्यातील पहिला श्रावणी सोमवार सुद्धा असणार आहे. भगवान शिव आणि नागदेवता यांचे अतूट नाते आपण सर्वच जाणतो. महादेवाच्या गळ्यात नागदेवता नेहमी विराजमान असते. अशा वेळी पहिल्या श्रावणी सोमवारच्या दिवशीच नागपंचमीचा सण येणे हा शिवभक्तांसाठी एक अत्यंत शुभ आणि महासंयोग मानला गेला आहे. पंचमी तिथी प्रारंभ रविवार 16 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 4:52 सुरुवात होते आणि पंचमी तिथी समाप्ती सोमवार 17 ऑगस्ट 2026 रोजी सायंकाळी 5 वाजता समाप्त होते. नागपंचमी साजरी करण्यामागे एक अतिशय सुंदर आणि भावुक पौराणिक कथा आहे. ही कथा आहे सत्येश्वरी आणि सत्यवान या बहीण भावाची. सत्येश्वरी ही एक अत्यंत सात्विक आणि देवीभक्त मुलगी होती, तर सत्यवान हा तिचा लाडका भाऊ होता. नागपंचमीच्या आदल्या दिवशी म्हणजे श्रावण शुद्ध चतुर्थीला सत्यवानाचा मृत्यू झाला. आपल्या लाडक्या भावाच्या निधनाने सत्येश्वरी प्रचंड दुःखात बुडाली. तिने अन्न पाणी सोडले आणि आपल्या भावाला पुन्हा जीवनदान मिळावे म्हणून नागदेवतेची मनोभावे आराधना सुरू केली. तिची ती व्याकुळता आणि अपार भक्ती पाहून नागदेवता अत्यंत प्रसन्न झाली. नागदेवतेने सत्यवानाला पुन्हा जिवंत केले. भावाला जिवंत पाहून सत्येश्वरीच्या आनंदाला पारावर उरला नाही. तिने नागदेवतेचे आभार मानण्यासाठी त्यांना मनोभावे दूध आणि लाह्यांचा नैवेद्य अर्पण केला. तो दिवस श्रावण शुद्ध पंचमीचा होता. तेव्हापासूनच प्रत्येक बहिणीने आपल्या भावाच्या दीर्घायुष्यासाठी आणि रक्षणासाठी नागदेवतेची पूजा करण्याची परंपरा सुरू झाली. आजही नागपंचमीला बहिणी आपल्या भावासाठी उपवास धरतात आणि नागदेवतेकडे भावाच्या सुखाची प्रार्थना करतात. याच कथेच्या आणि परंपरेच्या आधारे नागपंचमीच्या दिवशी आपल्या शास्त्रात काही गोष्टी पाळणे अत्यंत आवश्यक मानले गेले आहे. 1. जमीन खणणे किंवा नांगरणे पूर्णपणे निषिद्ध. या दिवशी शेतात नांगर चालवला जात नाही किंवा खाणकाम केले जात नाही, जेणेकरून जमिनीखाली राहणाऱ्या नागांना किंवा त्यांच्या वारुळाला इजा पोहोचू नये. 2. वस्तू कापणे आणि तळणे टाळतात. अनेक घरांमध्ये नागपंचमीच्या दिवशी विळी, सुरी किंवा कात्रीचा वापर केला जात नाही. तसेच घरात कोणतीही गोष्ट तेलात तळली जात नाही. या दिवशी प्रामुख्याने उकडीचे पदार्थ किंवा पुरणपोळी, दिंड असे पारंपरिक नैवेद्य तयार केले जातात. मित्रहो, पहिला श्रावणी सोमवार, नागपंचमी आणि बहीण भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला हा अद्भुत संगम तुमच्या आणि तुमच्या परिवाराच्या आयुष्यात सुख समृद्धी घेऊन येवो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. निसर्गाचा आदर करा आणि आपली सुंदर परंपरा अशीच जपून ठेवा. तुम्हा सर्वांना नागपंचमीच्या आणि पहिल्या श्रावणी सोमवारच्या मनापासून हार्दिक शुभेच्छा. आजचा हा विशेष भाग कसा वाटला आम्हाला नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.